विवेक पाटील. हो षटकार. विवेकचा क्लास पहा विवेकची स्माइल. कसा वाटते विवेक शॉट मारल्याबद्दल तुला? हाय गाईस, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. तर आज आम्ही आलो आहोत प्रॅक्टिससाठी बांट्यामध्ये. खूप दिवसानंतर प्रॅक्टिसला आलो, तुम्हाला दाखवतो. हे बघा, प्रॅक्टिस वगैरे मुलांची चालू आहे इथं. आशिष, विवेक सध्या बॅटिंग करतोय. शॉर्ट बॉलवर आक्रमण. तर काल आम्ही एक टुर्नामेंट जिंकलो, त्यानंतर आज पुन्हा प्रॅक्टिसला आलो आहे. आज सुट्टी होती तर म्हटलं प्रॅक्टिसला जाऊया आपण. तर एन्जॉय करा व्लॉग आणि आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा. तर एन्जॉय द व्लॉग, तुम्ही एन्जॉय करू शकता. आणि इथे मात्र आशिष. आशिष कसा वाटतं तुम्हाला ब्लॉग मध्ये येऊन? काय हम करतोय, चिटिंग करतोय यार. आज आता आपण प्रॅक्टिस करतोय. कसं वाटतं तुला प्रॅक्टिस करताना? कसं वाटतं तुला प्रॅक्टिस करताना? यार मस्त बांटे सरांची आहे, बघू शकता तुम्ही. बघा, बांट्यामध्ये प्रॅक्टिस करतोय. मुलांची सध्या मजा चालू आहे. अंपायरने काहीतरी वाईट दिलं वाटतं, त्यावर चालू आहे. सचिन, काय म्हणाल तुम्ही ब्लॉग बद्दल? आज काय नाही, आता आलोय रेनी सीझनला बऱ्याच दिवसांनी. आता जरा सगळ्यांची बॅटिंग लागत. काल सध्या सचिनची थोडीशी तब्येत डाऊन होती, पण आज बरं झालंय तो. तर कसं वाटतंय? मूडवर आहे ना सगळं. खोटं नाव सांगू ते बघा. अंपायर बिली बाउंडन. बिली बाउंडन दाखवतो तुम्हाला. बिली बाउंडन वाईट नव्हता, पण वाईट दिला. टेम्बा भाऊ विवेक पाटील. हो षटकार. विवेकचा क्लास पहा विवेकची स्माइल. कसा वाटते विवेक शॉट मारल्याबद्दल तुला? सिक्स मारले. आता विवेक काय झोपत नसतो. विवेक कसा वाटतं सचिन तुला आज वातावरण वगैरे? खेळायला जरा मजा येते. पाऊस पण पडलाय. काल भरपूर ऊन होता आणि थोडासा होता, सांगू शकत नाही ब्लॉग मध्ये. आज जरा चांगलं वातावरण असतं. जर काल असतं तर आणखी चांगले खेळले असते खेळाडू. विवेक म्हणतोय अजून एक षटकार मारतोय. बघा हो, बोलून मारतोय विवेक. बोलून विवेक बोलून षटकार मारतोय विवेक. आणि हे बॉलर होते. बोलू शकत विनयने अशी लांब उत्कृष्ट षटकार मारलेले आहे. रेनी क्रिकेटमध्ये खूप संघर्ष करावा लागतो बॅट्समॅनलाही आणि बॉलरलाही. लाईनवर पडत नाही बॉल. तर हीच मी खरी प्रॅक्टिस होते, त्यामुळे काही प्रॅक्टिसमध्ये आलो. एन्जॉय करा बॅटिंग. जे काय तुम्हाला वाटेल. खूप कष्ट करायला लागते बॅटिंग आणि बॉलिंगसाठी. बॉल ग्रिप होत नाही, बॅट कधी ग्रिप होत नाही, काय समजा कशी बॅटिंग करायची ते सध्या स्ट्रगल करते. काही ऋषीराजचं नाव काय? ऋषीराज. चौका. 4 रन. चालेल. एक बॉल टाकावतो होतो तुला सगळं. हा चालेल. गेला. सेंचुरी. एकावन्न टार्गेट. संदीप, कसा वाटते तुम्हाला 51 टार्गेट? यार बॉलर आमचे तेजसने काय 4 चौका सोडले तर आमचे. ट्राय करू, चेस करायचं ट्राय करू आम्ही. 160 स्पीडचे बॉलर आमचे नितीन मिंडारकर. बघू शकता आता काय करू शकता तुम्ही.
हे बघा बॉलर रफ्तार बॉलर गेंदे बॉल आला अरे वाईड बॉल टाकतो. ए लांब बॉल मारलेला आहे पण बघू शकता खाली प्लेयर आहे विनर गेमचा काहीतरी. मला तर वाटतं काहीच करू नाही शकत. हे बघा स्कूटरवरून पडलेला आहे. ह्यांचा देखील ब्लॉग आपला आलेला. आपल्या बांठ्या ग्राउंड कसं माहिती आहे का डायरेक्ट स्लिप होऊ शकतो आज कोणी पण. असा आपला बांठ्या ग्राउंड आहे. 3 बॉलर संदीप साठी गेलेला मग षटकार. हे बघू शकता तुम्ही एकदम लांब खणखणीत दिलेला आहे. बघू शकता तुम्ही. संदीपला काय 160 बॉल समजला नाही 160च्या स्पीडने आलेला आहे. आता संदीप देवाची प्रार्थना करतो की बॉल जाऊ दे लांब. 160च्या स्पीडने टाकत आहे तो. पण संदीप बघू शकतो ट्राय तर करू शकतो आणि लांब केलेला आहे आणि षटकार बघू शकता. बघा हा आमची 6च्या बाहेर बॉल फरलेला आहे. संदीप ऑलराऊंडर तसा मानलेला बांठ्या ग्राउंडवर खेळणारा बघू शकतो. हा बघ टेम्पा बहुमा पडलेला आहे इथं. 14 3 रन झालेले आहेत. बघू शकता 4 झालेले आहेत. 4 मोसम असताना गर्लफ्रेंड नसताना फक्त क्रिकेटसाठी खेळतो आम्ही. बघू शकता काय शानदार इथं मस्तपैकी मोसम आहे. बघू शकता तुम्ही इथं छोटा बॉलर बघू शकता भावासाठी खेळणार पण आता आयुषकडे बॉल गेला. आता 6ची काय लांब काय करू शकतो आता विवेक बॉलर बघा छोटा नंतर षटकार ह्यापे गेलेला लांब गेलेला षटकार बघा. संदीप पुढची पिढी होऊ शकते कारण की आमच्या गावातले हे मानलेले चोर बाजाराचे गँग असू शकते. आता 1ला 7 धावांची गरज बघू शकता तुम्ही. टाय होऊ शकतोय. 1ला 7 पाहिजे. भाऊ केला तिथं. शॉर्ट बॉल ठेवलेला होता त्यांनी पण काय नाही देऊ शकत. असे आमची उगवते सितारे बघू शकता तुम्ही असे. हे बघा ह्यांनी 6 बॉलमध्ये 27 रन मारलेले आणि आम्हाला जरा स्कोर चेस करता आलं नाही. आमचे बॅट्समॅन थोडे नाराज होऊ शकतात. आमचा हंप्यार उर्फ लिंबू झणझणाट लिंबू मॅक्सवेल म्हणून याला ओळखला जातो आम्ही. तर गाईस आमची आता प्रॅक्टिस संपलेली आहे. सगळा बोलून टाकलाय. तुम्ही बघितलं असेल आमचे ब्लॉग व्हिडिओ वगैरे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तर गाईस तर आमच्या इंस्टाग्रामला पण तुम्ही फॉलो करू शकता. तुम्हाला थँक्यू.